पुण्यातील बिग वनमध्ये तरुणीचं अपहरण करण्यात आलं। आई भावाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि बिग वनमध्ये भरदिवसा अपहरणाचा थरार रंगला। तरुणी तिच्या आई आणि भावासह दुचाकीवरून आपल्या घरी निघालेली होती। हॉटेल आनंदच्या पाठीमागे येताच चारचाकी वाहनातून आलेल्या संशयित आरोपींनी त्यांना अडवलं आणि अचानक हल्ला करत आरोपींनी मुलगी, तिची आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि त्यानंतर मुलीच्या आई आणि भावाच्या हातावर लाकडी दांडक्याने मारहाण केली। दोघेही जखमी अवस्थेत असताना आरोपींनी मुलीला जबरदस्तीने चारचाकीतून नेलं। या प्रकरणात हारून शेख आणि आयान हारून शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स तसंच संभाव्य मार्गावर नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। या घटनेमुळे बिग वन परिसरात भीतीचं वातावरण आहे। अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये जहीर अरुण शेख आणि आयान हारून शेख या दोन युवकांनी, या दोन आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या 21 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत बिग वन पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे। तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत।